कोठारी ग्रुप ही भारतातील कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून गेल्या 22 वर्षापासून शेतीपूरक उत्पादने एकाच छताखाली उत्पादित केले जातात. स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशातल्या विविध राज्यात आणि आता विदेशातही आपली उत्पादने गेली असून इस्रायलमधील प्रगत तंत्रज्ञान वापरून शेतीतील उत्पादन वाढविण्यास सहाय्यभूत ठरणारे तसेच प्रगत तंत्राचा आविष्कार करून उत्पादनांची निर्मिती करणारे कोठारी ग्रुप हे एक प्रयोगशाळाच झाली आहे. त्यामुळे भारतातील कृषी क्षेत्रात सर्वात वेगाने वाढणारी कंपनी ठरली आहे. फक्त विक्री एवढेच उद्दिष्ट न ठेवता विक्री पश्चात सेवेचा ध्यास घेतल्यामुळे कोठारी ग्रुपने शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून विश्वास संपादन केला आहे. त्याची जणू पोचपावती म्हणून ऍग्रीकल्चर मधील सर्वात विश्वासार्ह ब्रँड हा पुरस्कार कोठारी ग्रुपला मिळालेला आहे. नमस्कार, मी विजय कुमार सरोज, चीफ ॲग्रोनॉमिस्ट, कोठारी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड. आजचा जो विषय आहे, उभ्या ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आडसाळी पूर्व हंगाम सुरू व खोडवा या पिकासाठी आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. जो आपला विषय आहे त्या विषयाकडे आपण चर्चा करूया. एकरी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला खताच्या मात्रा ठरवणं खूप गरजेचं आहे. खताच्या मात्रा ठरत असताना आपण कुठली खतं वापरावी, कोणत्या पद्धतीची खतं वापरावी, ऊसाचं वय काय आहे आणि वयामानानुसार खताच्या मात्रा जाणं खूप आवश्यक आहे. मिळेल ती खतं घेऊन शेतामध्ये टाकणे आणि त्याप्रमाणे उत्पादन मिळेल हे आपण गेले कित्येक वर्षापासून पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बघत आले. पाऊस पडला की लगेच आपण सगळे शेतकरी काय करतात की युरिया, DAP किंवा 10-26-26 ह्या खतं आणायची आणि शेतामध्ये वापरायची आणि ह्याच्यातून आपलं एकरी उत्पादन वाढेल ह्या अपेक्षेने आपण करतो. पण ज्यावेळेस सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपण जी खतं युरिया वगैरे टाकतो, ह्या युरियामुळे ऊस थोडाफार कालावधी तेवढा हिरवा दिसतो. पण हा तेवढा आपल्याला कालावधी जो आपल्याला हिरवा दिसतो, पण ज्यावेळेस ऊसाची पक्वता म्हणून कारखान्याला गाळपाला ऊस जातो तर आपलं एकरी उत्पादन जे पाहतो 40 ते 45, जास्तीत 50 टनाच्या पुढे जात नाही. पण हे उत्पादन आपल्याला नेहमीच्या उत्पादनापेक्षा जास्त जर वाढवायचं असेल तर नेमकं काय करणं ही योग्य वेळ आहे. आता जून महिना संपून जुलै महिना सुरू होतोय, जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिना, म्हणजे हा सगळा पावसाळ्याचा कालावधी आहे. आडसाळी ऊस जर पाहिला आपण तर आडसाळी ऊस आपण गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये लावलेला आहे. पावसाळ्यामध्ये लावला, त्याला पोषक वातावरण मिळाले. या पोषक वातावरणानंतर तो पूर्णपणे वर्षभर पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा ही 3 टप्पे पूर्ण करून पुन्हा पावसाळ्याच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. म्हणजे ऊसाची परिपूर्ण वाढ होऊन तो पक्वतेकडे सरकत चाललेला आहे. पण नंतर दुसरा भाग जर पहिला पूर्व हंगामी ऊस. पूर्व हंगामी ऊसाची लागवड ही साधारण आपण सप्टेंबर महिन्यानंतर करतो. या सप्टेंबर महिन्यानंतर केलेल्या ऊसाची वाढ आपण जर पाहिली आता सध्या आडसाळी ऊसाप्रमाणे सप्टेंबर महिन्याची ऊसाची वाढ झालेली असते. मग पुढचा जो ऊस आहे सप्टेंबर महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर हा कालावधी सुद्धा पूर्व हंगामाचा कालावधी येतो. मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच्या ऊसाचा सुद्धा याला सुद्धा पावसाळा कालावधी मिळालेला आहे. म्हणजे आडसाळी ऊस पूर्व हंगामी ऊसातला ऑक्टोबर पर्यंत लागवडी झालेल्या ऊसाला पावसाळ्यामध्ये आपण लागवड करतो. याला एक पोषक वातावरण मिळतं आणि ऊसाची चांगल्यापैकी वाढ झालेली असते. म्हणजे साधारण ऊसाच्या टप्प्यानुसार जर वाढीचे टप्पे जर पाहिले तर वाढीच्या टप्प्यामध्ये हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत लागवड झालेल्या ऊसांची वाढ एक चांगली प्रकारे झालेली असते. आणि नंतर ज्यावेळेस आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये ऊसाची लागवड करतो, म्हणजे पूर्व हंगामाचा शेवटचा महिना म्हणजे नोव्हेंबर महिना. मग नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिन्यात जी लागवड झाली ती सुरू मध्ये लागवड धरली जाते. म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिन्यातली सुरूच्या ऊसाची लागवड असते. मग ह्या टप्प्यामध्ये जे ऊसाची लागवडी झालेली आहे ह्या सगळ्या ऊसाची वाढ जर पाहिली तर आता साधारण सगळ्याला 6 महिने पूर्ण झालेले आहे. आणि आता पुढचा कालावधी जर पाहिला तर हा पावसाळा संपून नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळ्या कारखान्याचा गाळप चालू होतो आणि ऊस तुटायला सुरुवात होते. आडसाळी ऊसाला ऊस जर पाहिला हा सर्वप्रथम पहिल्यांदा तुटतो. कारखान्याच्या गाळपाचा विचार जर केला तर गाळपाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आडसाळी ऊसाचं तोडणी पहिल्यांदा होते, नंतर पूर्व हंगाम, नंतर सुरू आणि खोडवा असा एकत्रित ऊस तुटायला चालू. मग
नोव्हेंबर महिन्याचा कालावधी इथपासून जर पाहिलं तर आपल्याला साधारण अजून नेमकी 4 ते 5 महिन्याचा कालावधी ऊसाला वाढीसाठी अजून मिळतोय. या कालावधीमध्ये ऊसाला नेमकी कोणती खतं वापरण्यात यावी याचा आता आपण चर्चा करूया. विषय आपण सुरू करण्यापूर्वी आडसाली ऊसाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं ऊस ह्या पिकाबद्दल थोडक्यात चर्चा करू म्हणतो. ऊस पिकाला पाणी किती लागतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. ऊस पिकाला पाण्याची आवश्यकता किती आहे यानुसार आपण जर पाहिलं तर ऊसाला गरज आणि आपण देत असलेलं पाणी ह्या दोघांचा हिशोब जर लावायचा आहे तर आपण थोडीफार आकडेवारी जरी पाहूया. ऊसाला आपण वर्षभर आडसाली ऊस जर लागवड केला तर आडसाली ऊस हा साधारण 14, 15 किंवा 16 महिन्यात उगतो. म्हणजे साधारण 14 महिने शेतामध्ये हा राहतो. ह्या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण साधारण 28 पाण्याच्या पाळ्या देतो. 28 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर एकूण किती पाणी गेलं तर ह्याचा हिशोब आजपर्यंत कधी केलेला नाही. शेतकरी वर्ग कधीही पाण्याचा हिशोब कधी लावत नाही. पण 28 पाण्याचा पाळ्याचा हिशोब जर लावला तर आडसाली ऊसाला 1,30,00,000 लिटर पाणी दिलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर 1 एकरासाठी केला जातो एका वर्षभरामध्ये. मग पूर्व हंगामी ऊसाला पाणी किती लागतं तर पूर्व हंगामी ऊसाला आपण पाट पाण्याने 1,20,00,000 लिटर पाणी देतो. मग सुरू ऊसाला किती पाणी दिलं जातं तर सुरू ऊसाला 1,10,00,000 लिटर आणि त्याच प्रमाणात खोडवा ऊसाला सुद्धा 1,10,00,000 लिटर पाणी दिलं जातं. मग एवढ्या पाण्याची गरज आहे का ऊसाला आणि एवढं पाणी ऊसाला लागतं का तर हा पाण्याचा जर हिशोब बघितला तर ऊसाला लागणारं पाणी आणि दिलं जाणारं पाणी याच्यात खूप मोठी तफावत दिसते. आपण विनाकारण जास्तीचं पाणी देतो. आडसाली ऊसाला पाट पाण्याने 1,30,00,000 लिटर पाणी लागतं आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून जर बघितलं तर फक्त 60,00,000 लिटर पाणी लागतं. हे 60,00,000 लिटर जे पाणी आहे या पाण्यामध्ये बचत किती झाली तर साधारण 50% जास्त पाण्यामध्ये बचत झाली. पूर्व हंगामी ऊसाच्या बाबतीत जर बघितलं तर पूर्व हंगामी ऊसाला 1,20,00,000 लिटर पाणी लागतं आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून पूर्व हंगामी ऊसाला 50,00,000 लिटर पाणी लागतं. सुरू आणि खोडवा ऊसाचं जर बघितलं तर पाट पाण्याने 1,10,00,000 लिटर पाणी लागतं आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून फक्त 45,00,000 लिटर पाणी लागतं. म्हणजे सगळ्या पाण्याची बचत जर हिशोब जर काढला तर आपल्याला 60% पर्यंत पाण्याची बचत सरळ करता येते. त्यामुळे ड्रीप इरिगेशनचा फायदा हे आपल्याला स्पष्ट दिसून येतो. ड्रीप इरिगेशनचा फायदा फक्त पाणी बचतीसाठी आहे का तर नाही. तर पाणी बचत झाल्यानंतर तर राहिलेले जे पाणी आणखी इतर पिकासाठी किंवा इतर ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठी करू शकतो. म्हणून ड्रीप इरिगेशन सिस्टीम ही आपल्याला ऊस शेतीसाठी अत्यंत प्रभावी व एकरी उत्पादन वाढण्यासाठी फायद्याची ठरते हे स्पष्ट दिसून येतं. आज महाराष्ट्राचा जर हिशोब बघितला तर ऊसाचं क्षेत्र किती आहे तर ऊसाचं क्षेत्र 9,42,000 हेक्टर क्षेत्र ऊसाचं आहे. फक्त 20% क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली, 80% क्षेत्र हे पाटपाण्याखाली गेलं जातं. वर्षानुवर्ष सतत पाण्याने घेऊन आपण आपल्या जमिनी नापीक करून घेतो. जमिनी क्षारपट झाल्यानंतर चोपण झाल्या आणि जमिनी नापीक झाल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जमिनीचे नुकसान करून घेतो. पण जर ह्या जमिनी पुन्हा जर ड्रीप इरिगेशन खाली जर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी आणलं तर महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये बचत होणार आहे. किती बचत होणार आहे तर साधारण 60% पाण्याच्या मध्ये बचत होणार आहे. आणि हे बचत करण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे. ही आकडेवारी जर शेतकऱ्यांनी लक्षात जर घेतली तर पाण्यामध्ये बचत किती तर 50 ते 60% पाण्यामध्ये बचत आहे. आणि आपले एकरी उत्पादन जर पाहिलं तर पाट पाण्याने एकरी मिळणारं उत्पादन 40 ते 45 मेट्रिक टन आहे. आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून आपल्याला एकरी उत्पादन किती मिळतं तर आपल्याला 80 टनापासून ते 100 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन घेता येतं. एवढा मोठा फायदा आपल्याला उत्पादन वाढीचा मिळतो. आणि दुसरा सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो म्हणजे पाणी बचतीचा मिळतो. पाणी बचत कशासाठी तर आपण पाहतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पाऊस काळ आपला चांगला असतो त्यावेळेस आपल्याला मे अखेरपर्यंत पाण्याची उपलब्धता होते. पण दर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं पहिले 3 वर्ष पाऊस चांगला असतो नंतरचे 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती असते. ह्या कालावधीमध्ये मार्चला पाण्याची कमतरता जाणवते आणि जून अखेरपर्यंत पाऊस जर व्यवस्थित नाही झाला तर साधारण 4 महिने ऊसाला पाण्याचा फटका बसतो आणि एकरी उत्पादन घटण्याला कारणीभूत ठरते. पाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत होते तर नक्कीच आपण शेतकऱ्यांनी ड्रीप इरिगेशन सिस्टमचा नक्की विचार केला गेला पाहिजे. आता ड्रीप इरिगेशन सिस्टमचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे आपण लक्षात घेऊया. ही ड्रीप इरिगेशन सिस्टममुळे पूर्ण आपलं क्षेत्र आपल्या ताब्यामध्ये येतं. एक तर पाण्यात बचत, वेळेत बचत, पैशात बचत आणि सगळ्यात महत्त्वाचे खतामध्ये बचत. ड्रीप इरिगेशन सिस्टममुळे
प्रत्येक पाण्याच्या थेंबावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. जसं पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती नियंत्रण ठेवता येतं, तसंच पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर जी आपण खताची मात्रा देतो, प्रत्येक खताच्या प्रत्येक कणावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे ऊसाच्या पहिल्या गड्ड्याला जे खत पडतं तेच खत शेवटच्या गड्ड्यापर्यंत पडतं. म्हणजे ऊसाला एकसारखं खताची मात्रा उपलब्ध ड्रिप इरिगेशन सिस्टीममुळे होते. म्हणून ड्रिप इरिगेशन सिस्टीमचा एवढा मोठा फायदा आहे की पाणी बचत आणि पाणी बचतीबरोबर पाण्यावरती नियंत्रण आणि खतावरती नियंत्रण. पिकाला जशी खताची मात्रा आपल्याला द्यायची त्याप्रमाणे खताची मात्रा आपल्याला देणं सोपं जातं. या ऊसाचं वजन वाढणीच्या याच्यामध्ये आपण प्रथम आडसाली ऊसाचा विचार करूया. आडसाली ऊसचा लागवड जुलै महिन्यात ते ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते. आता साधारण त्याला 10 ते 11 महिने पूर्ण झालेले आहेत. 10 ते 11 महिने पूर्ण झाले म्हणजे साधारण चौथ्या टप्प्यामध्ये ऊस चाललेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून हा चौथ्या टप्प्यात जातो, म्हणजे पक्वतेकडे ऊस सरकतो. तसं 86-032 आहे, 265 या ऊसाची आडसालीमध्ये लागवड केली जाते. 86-032 ऊसाची पक्वता ही जुलै महिन्याचा म्हणजे साधारण 12 महिने पूर्ण झाले की ते पक्वतेकडे सरकतो. 86-032 या जातीचा विचार जर केला तर 86-032 ऊसाची पक्वता ही 13 ते 14 महिन्यापर्यंत येते. म्हणजे त्याला साधारण 12 महिने पूर्ण झाले, 13-14 महिने हे पक्वतेसाठी आहे. आणि हा ऊस तुटणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारण इथून आणखी 4 महिन्याचा कालावधी या ऊसाला भेटणार आहे. पण या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊसाचं वजन वाढवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. पण हे वजन वाढवायचं असेल तर आपल्याला युरिया खताची मात्रा देऊन चालणार नाही. आडसाली ऊसाला अजिबात युरिया खताची मात्रा वापरू नये आणि युरिया खताची मात्रा ही आपण सुरुवातीला वापरून संपलेली. कुठल्याही ऊस पिकाची पक्वतेचा कालावधी ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त पोटॅश खताची मात्रा वापरावी. आणि पोटॅश खताला जोडीला कुठलं वापरावं तर स्फुरद खत वापरावं. स्फुरद खतामध्ये 12% ज्युराबाउंड होतीच आहे आणि फॉस्फरिक ऍसिड सुद्धा आता उपलब्ध आहे. तर फॉस्फरिक ऍसिडचा जर वापर केला तर फॉस्फरिक ऍसिड हे ऍसिड असल्यामुळे जमिनीमध्ये लवकरात लवकर खाली मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतं आणि पिकांना त्यातला फॉस्फरिक ऍसिड मधला जो स्फुरद आहे तो सहजासहजी उपलब्ध होतो. आणि फॉस्फरिक ऍसिडचा दुसरा असा फायदा होतो, जेव्हा फॉस्फरिक ऍसिड ड्रीप सिस्टीम मधून आपण सोडतो त्या ड्रीप सिस्टीम मध्ये अडकलेला जो कचरा आहे किंवा क्षाराचे जे डिपॉझिशन झालेले ते क्लिअर होण्यासाठी याचा फायदा होतो. आणि फॉस्फरिक ऍसिड जेव्हा जमिनीमध्ये जातं मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा जो जमिनीचा जो साम आहे तो कमी केला जातो. आणि जमिनीचा साम पीक वाढीसाठी योग्य किती तर 6.5 ते 7.5 असावा. तर फॉस्फरिक ऍसिड जर वापरला आणि फॉस्फरिक ऍसिडमुळे जमिनीचा सामू जर कमी झाला तर जमिनीत जी मुळ्यांच्या भोवती जे अन्न घटक आहेत ते अन्न घटक उपलब्ध स्थितीमध्ये येण्यासाठी मदत होते. म्हणून फॉस्फरिक ऍसिडचा अवश्य वापर करावा. ह्याचा फायदा बराच पिकाला वाढीसाठी नक्कीच होतो. म्हणून स्फुरद खताबरोबर फॉस्फरिक ऍसिडचा वापर करावा. आणखीन खत वापरायचं जर झालं तर सूक्ष्म अन्न घटकांचा वापर करावा. सूक्ष्म अन्न घटकामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम या कॉम्बिनेशन 6 अन्न घटकांचं कॉम्बिनेशन असलेलं सूक्ष्म अन्न घटक आज बाजारात उपलब्ध लिक्विड स्वरूपामध्ये उपलब्ध मिळतं. ह्याचा वापर आपण ऊस पिकाच्या वाढीसाठी अत्यंत फायदा होतो. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये खताची मात्रा देत असताना पुन्हा लक्षात घ्या की युरिया खताचा आपल्याला वापर करायचा नाही. युरिया खत जरी वापरलं तर फक्त जुलै महिन्याच्या कालावधीपर्यंत वापरायचा. कसा वापरायचा तर 30 दिवसापर्यंत आपल्याला जुलै महिन्याचा हा कालावधी उपलब्ध आहे. तर वापरायचं किती प्रमाण तर 20 ते 25 किलो फक्त बुस्टर म्हणून. कारण की पाऊस पडलेला आहे, ऊसाची वाढ व्यवस्थित होऊ लागली आहे. थोडासा बुस्टिंगसाठी जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे पिकाची ती होण्यासाठी म्हणून आपल्याला युरियाचा फक्त 20-25 किलो एवढाच वापर करायचा आहे. काही आडसाली ऊसाला उन्हाळ्यामध्ये पाणी मिळालं नाही, वाढ खुंटलेली आहे, अशाच ऊसाला जर युरिया खताचा 20 ते 25 किलो आला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. पण 20 ते 25 किलोपेक्षा जास्त युरिया खताचा वापर करू नये, अन्यथा त्याचे उलटे परिणाम दिसतात आणि एकरी उत्पादन घटण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून खताच्या मात्रा देत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपण रासायनिक खताच्या बाबतीत बघितलं तसंच आणखी एक महत्वाचं खत म्हणजे जैविक खतांचा आपण सुद्धा वापर करू शकतो. जसं रासायनिक खतांचा आपण वापर केला त्याचप्रमाणे जैविक खताचा जर वापर केला तर नक्कीच ऊस वाढीसाठी याचा फायदा होतो. जैविक खतामध्ये कुठली खतं वापरावी? आझोटोबॅक्टर, पीएसपी, केएसपी आणि व्हॅम
ही 4 महत्वाची जैविक खतं आपण जर वापरली तर ऊस वाढीसाठी त्याचा फायदा होतो. आझोटोबॅक्टर नायट्रोजन फिक्सेशन करतात. नायट्रोजन फिक्सेशन करण्याबरोबर ज्यावेळेस हे जीवाणू जमिनीमध्ये वाढत असतात मुळांमध्ये पोषक वातावरण निर्माण करून पिकांना अन्न घटकांची उपलब्धता होण्यासाठी याची मदत होते. तसंच स्फुरद विघटन करणारे जे जीवाणू जे आपण वर्षभरामध्ये जे स्फुरद खत जमिनीमध्ये दिलेले आहे 12 ऍसिडच्या स्वरूपात किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात बेसल डोस दिलेला आहे, मोठ्या मांडणीवर डोस दिलेला आहे, याचा बराच स्फुरद हा जमिनीमध्ये एक अविद्राव्य स्थितीमध्ये पडून राहतो. तो अविद्राव्य स्फुरदाचं विघटन करण्याचं काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू काम करतात. म्हणून स्फुरद विरघळणारे जीवाणू खतं ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर वापरली तर नक्कीच ऊस वाढीसाठी याचा फायदा होतो. पालाश विघटन करणाऱ्या जीवाणूंचं काम काय, त्या पालाशाचं विघटन करतात. आपण जी खतं सुरुवात आधीपासून टाकत आली आहेत आणि जमिनीमध्ये जे नैसर्गिक पालाश आहे त्याचं विघटन करतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. म्हणजे पिकाला आवश्यक असलेली जी खतं आहेत नत्र, स्फुरद, पालाश हे जैविक खताच्या मार्फत सुद्धा पिकाला उपलब्ध होतं आणि नुसतं उपलब्ध नाही होत तर मळ्यापाशी एक पोषक वातावरण निर्माण होतं आणि पिकाला ह्या तिन्ही अन्न घटकांबरोबर इतरही अन्न घटकांची उपलब्धता होते. इतर जी 16 अन्न घटक आपण म्हणतो सूक्ष्म अन्न घटक आहेत, दुय्यम अन्न घटक आहेत, कॅल्शियम आहे, गंधक आहे, असे सगळे अन्न घटकांची उपलब्धता ह्या जीवाणू खतांमुळे होते. म्हणून जीवाणू खतं सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये अवश्य वापरावी. तर जीवाणू खतं किती वापरावी? आझोटोबॅक्टर 1 लिटर, पीएसबी 1 लिटर, केएसबी म्हणजे पोटॅश विघटन करणारे जीवाणू 1 लिटर, व्यायाम हे अत्यंत महत्वाचं जीवाणू खत आहे ज्याच्यामुळं मुळ्यांची कार्यक्षमता अजून वाढते आणि अन्न शोषून घेण्याची क्षमता वाढून पिकाला आवश्यक अन्न घटकांचा पुरवठा योग्य वेळेमध्ये झाल्यामुळे उत्पादन वाढीसाठी नक्कीच याचा फायदा होतो. जसे जीवाणू खतं आपण वापरली तसंच सेंद्रिय खतं म्हणजे आता वापरता येत नाही कारण की आडसाली ऊसाची उंची एवढी वाढली की ऊसामध्ये आत जाणं शक्य होत नाही. मग ऊसामध्ये आत न जाता आपल्याला सेंद्रिय खतं वापरायची. तर सेंद्रिय खतं कुठे वापरायची? बरेच शेतकरी आता अमृत पाणी तयार करतात. ह्या अमृत पाण्याचा वापर आपण सेंद्रिय खत म्हणून वापर करू शकतो. तर काय करायचंय तर 5 ते 10 लिटर अमृत पाणी घ्यायचंय. तयार अमृत पाणी 5 ते 10 लिटर घेऊन 50 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि व्यवस्थित ढवळून ते 4 ते 5 पदरी कापडातून ते गाळून घ्यायचं. ते 50 लिटर आपण जे गाळून घेतलेलं आहे ते पुन्हा 150 लिटर ते 200 लिटर वाढवायचं आणि एका एकरासाठी ठिबक मार्फत आपण हे सोडू शकतो. हे सोडत असताना थोडीशी काळजी काय घ्यायची की त्या अमृत पाण्याचा चोथा किंवा काळी कचरा पाण्याबरोबर येणार नाही म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक जर आपण गाळण करून घेतली तर आपल्याला नक्कीच अमृत पाणी ठिबक सिंचनाद्वारे सोडता येतं. अमृत पाण्यामुळं काय फायदा होतो तर अमृत पाण्यामुळं जी जीवाणू खतं आपण फक्त आझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएसबी जीवाणू दिलेत पण अमृत पाण्यातून जमिनीची सुपीकता वाढवणारे जे जीवाणू इतर जी जीवाणू आहेत जी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये वाढवता येत नाही पण अमृत पाण्याच्या मार्फत ती जीवाणू आपल्याला जमिनीमध्ये सोडता येतात आणि ही जीवाणू आपल्या जमिनीचा पोत सुधारतात आणि पिकांच्या मुळ्यांची कार्यक्षमता अजून वाढवून अन्न घटक शोषून घेण्यासाठी मदत करतात. म्हणून अमृत पाणी हे आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये सोडणं अत्यंत फायद्याचं ठरतं. आता आपण आडसाली ऊसाबद्दल पाहिलेलं आहे की खताच्या मात्रा कुठल्या द्यायच्या तर सुरुवातीला आपल्याला युरिया खताची मात्रा द्यायची नाही हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आडसाली ऊसाला युरिया खत द्यायचंच नाहीये, फक्त स्फुरद आणि पालाश खताची द्यायची. स्फुरद खत आपण फॉस्फरिक ऍसिडच्या स्वरूपात देणार आहे आणि पालाश हा पांढरा पोटॅश हा पाण्यात 100% विरघळणार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आणि तसंच त्याच्या जोडीला सूक्ष्म अन्न घटकांचा थोडीशी जोड दिली तर नक्कीच आपल्याला आडसाली ऊसाचं साधारण 5 टनापासून ते 10 टन जेवढं उत्पादन मिळणार आहे तेवढी आपल्याला जास्तीची भर टाकता येते आणि आपल्याला त्याचा आर्थिक फायदा चांगला घेता येईल. आता आडसाली ऊसाबद्दल आता पुढचा ऊस आहे तो आहे पूर्व हंगामी ऊस. पूर्व हंगामी ऊसाच्या बाबतीत जर बघितलं पूर्व हंगामी ऊस सप्टेंबर पासून ते नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये लागवड केला जातो. सप्टेंबर महिना जर बघितला तर हा आडसाली ऊसाला लागून असलेला कालावधी म्हणजे ऑगस्ट नंतर जी लागवड होते म्हणजे सप्टेंबर महिन्यात जी लागवड होते ती पूर्व हंगामात येते पण ह्याला सगळं पोषक वातावरण आडसाली ऊसाप्रमाणे मिळालेले असते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये लावलेल्या ऊसाची वाढ ही चांगली असते. कांड्यांची वाढ सुद्धा चांगली झालेली असते. ऊसाची उंची चांगली झाली आहे. हात ऊसामध्ये जाता येत नाही अशा या स्थितीमध्ये ऊस असतो. म्हणून या ऊसाला सुद्धा हा ऊस पक्वतेकडे सरकलेला असतो. पण सप्टेंबरच्या ऊसाला सुद्धा शक्यतो युरिया खताची सुद्धा मात्रा वापरू नये. सप्टेंबरच्या ऊसाला युरिया खताची मात्रा वापरू नये.
म्हणजे ह्याला सुद्धा जर युरिया खताची मात्रा वापरली तर जी शर्करा धरण्याची प्रक्रिया आहे, म्हणजे साखर धरण्याची प्रक्रिया होऊन तर ऊसाचं वजन वाढण्याच्या स्थितीकडे ऊस सरकत असताना जर युरिया खत जर दिलं तर युरिया खताचं कार्य काय, तर पेशीय वाढ करणे. पेशीय वाढ करण्यासाठी युरिया खताचा वापर होतो. जर या कालावधी जर युरिया खत जर दिला गेला तर शर्करा पकडण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावते आणि पुन्हा शाखीय वाढ किंवा पेशीय वाढ व्हायला चालू होऊन पांगशा फुटायला सुरुवात होते किंवा युरिया खताची मात्रा जास्त झाल्यामुळं लोकरी मावासारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढायला लागतो. म्हणून सप्टेंबरच्या ऊसाला सुद्धा युरिया खताची मात्रा आपल्याला वापरायची नाहीये. वापरली तरी सुद्धा ही बूस्ट करण्यासाठी, हे जी नवीन पानं नवीन कांड्या सुटत आहेत त्या नवीन पेशी जी तयार होत आहेत त्या पेशी वाढीसाठी म्हणून आपल्याला फक्त 20 ते 25 किलोच युरिया आपल्याला वापरायचा आहे. पूरक खतामध्ये फॉस्फरिक ऍसिडचा वापर करावा. त्याचा फायदा ऊस वाढीसाठी आणि वजन वाढीसाठी नक्कीच होतो. पूर्व हंगामी ऊस हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, म्हणून ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा आपल्याला पालाश खतावरतीच भर द्यायचा आहे. त्यामुळे नंतर स्फुरद पालाशामध्ये नत्राचा वापर करायचा नाहीये. स्फुरद हे आपल्याला साधारण फक्त 10 ते 15 लिटर वापर करायचा आहे फॉस्फरिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये. आणि पालाश खत हे पांढरा पालाश हा आपल्याला साधारण 100 ते 150 किलो या एवढा आपल्याला वापरण्यास संधी आहे. पूर्व हंगामी ऊसासाठी खताच्या मात्रा नेमका काय द्यायच्या, तर पूर्व हंगामी ऊसासाठी खताच्या मात्रा द्यायच्या असेल तर जुलै महिन्यामध्येच आपल्याला खताच्या मात्रा देता येतात. ह्याला आणखीन एक संधी अशी मिळते आपल्याला, हे खताच्या मात्रा जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 60 दिवसामध्ये खताच्या मात्रा संपवायच्या. ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा कुठल्याही खताच्या मात्रा द्यायच्या नाही. मग ऑगस्ट महिन्यानंतर पुढं ऊस फुटणार कधी, डिसेंबर आणि डिसेंबरच्या नंतर. तर एवढा मोठा कालावधी आहे तर कुठले खत वापरायचं, तर फक्त पालाश खताची मात्रा आपल्याला वापरायची. मग याच्यामध्ये युरिया किती वापरायचा, सप्टेंबरच्या ऊसाला युरिया हा 30 ते 40 किलो, याच्यापेक्षा जास्त नाही वापरायचा. पूर्व हंगामामध्ये सप्टेंबर नंतरचा जो ऊस आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे जे लागवड झालेले जो 2 महिन्यात ऊसाची जी लागवड झाली त्या ऊसाला आपल्याला 40 ते 50 किलो एवढाच युरिया वापरायचा आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की नेमकं खत किती वापरायचं आहे, त्या ऊसाच्या वाढीच्या कालावधीनुसार त्या टप्प्यानुसारच आपल्याला खताच्या मात्रा वापरायच्या, जेणेकरून त्याचा फायदा एकरी ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी होत झाला पाहिजे. म्हणून फॉस्फरिक ऍसिड, पांढरा पोटॅश आणि युरिया यांचं प्रमाण आपण पुन्हा एकदा करूया की नत्र खत वापरायचं असताना युरिया खताचा वापर हे 30 ते 40 किलो सप्टेंबरच्या ऊसाला आणि 40 ते 50 किलो हे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ऊसाला वापरायचा. आणि हे जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 60 दिवसामध्ये हे खताची मात्रा वापरायची. आणि आठवड्याला एकदा खताची मात्रा एकसारखी जर वापरत गेलो तर ऊसाची वाढ एकसारखी आणि व्यवस्थित व्हायला मिळते. म्हणून खतं देत असताना खतं देण्यामध्ये सातत्य जर ठेवलं तर याचा नक्की फायदा होतो. म्हणजे आठवड्यातून एकदा खत मात्रा असे 60 दिवस जर खत मात्रा दिले तर साधारण 60 दिवसामध्ये आपल्याला 6 ते 7 वेळा खताच्या मात्रा देता येतात. एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला या खताच्या मात्रा संपवायच्या आहेत. त्याच्यामध्ये पालाश खताची जर मात्रा द्यायची असेल तर साधारण आपल्याला 80 ते 100 किलो एवढी पालाश खताची मात्रा आपल्याला ठिबकच्या मार्फत देता येते. ही सुद्धा आपल्याला 150 दिवसापर्यंत देण्याचा आपल्याला संधी आहे. त्यामुळे पालाश खताची ही शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला द्यायची संधी आहे. आणखी कुठले खत वापरायचे असेल तर सूक्ष्म अन्न घटकांचा वापर 2 ते 3 लिटर करा. नत्र खतामध्ये युरिया खताचा वापर करावा. अमोनियम सल्फेट बरेच शेतकरी वापरण्याचा प्रयत्न करतात, पण अमोनियम सल्फेटपेक्षा युरिया खत वापरलं तर जास्त फायदा ऊस वाढीसाठी होतो. त्यासाठी युरिया खताचा वापर किती करायचा, युरिया 40 ते 50 किलो. खत देण्याचा कालावधी जर बघितला तर 60 दिवसामध्ये ही खताची मात्रा आपल्याला संपवायची आणि आठवड्यातून एकदा ही खताची मात्रा साधारण 40 ते 50 किलो एवढा युरिया खताचा वापर करायचा आहे. आणि युरिया खत हे 60 दिवसामध्ये संपवायचं आहे. म्हणजे 60 दिवसात संपत असताना आठवड्यातून एकदा म्हणजे साधारण आपल्याला 7 ते 7 डोस मध्ये युरिया खताचा वापर करायचा आहे. ऑगस्ट महिना संपला की युरिया खताचे वापर अजिबात करायचा नाही. म्हणजे पूर्व हंगामी ऊसाला आपल्याला युरियाच्या खताची वापर करण्याचा कालावधी फक्त 60 दिवसाचा आहे आणि 50 ते 60 किलोच खत वापरायचं आहे. ह्याच्यापेक्षा जर खत जास्त वापरलं तर याचे परिणाम आपल्याला चांगले दिसत नाही. जे ऊसाचं वजन वाढवणे हे जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य होणार नाही. हे सर्व संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांनी अभ्यास करून या सगळ्या खताच्या मात्रा ठरवलेल्या आहेत. याप्रमाणे जर आपण खताच्या मात्रा दिलेल्या आहेत, आपण जी ठिबक सिंचन प्रणाली आपल्या शेतामध्ये बसवलेली आहे
या प्रणालीचा आपल्याला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि याचा उपयोग करून घेण्यासाठी या खताच्या मात्रा ज्या ठरलेल्या आहेत ह्या आपण चुकवता कामा नये. समजा पाऊस पडलेला आहे, खताची मात्रा द्यायची का नाही द्यायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. पण जर आपल्याला खताची मात्रा देण्याची जर वेळ असेल तर हमखास खताची मात्रा द्यावी, कारण की ते तेवढा जो कालावधी आहे ते खत मात्राचा देण्याबाबत जेवढं आपण पाणी देतो ते पाणी जास्त होणार नाही. पाऊस पडला असला तरी सुद्धा खताची मात्रा अवश्य द्यायची आहे आणि ती खताची मात्रा पूर्ण झाल्यानंतर ती खताची मात्रा देत असताना कुठल्या खताची मात्रा द्यायची आपण आता पाहिल्यानंतरची खताची मात्रा आपल्याला 7 दिवसात पूर्ण करायची. स्फुरद खत आपल्याला वापरायचे. स्फुरद खत वापरत असताना फॉस्फरिक ऍसिडचा वापर करावा. फॉस्फरिक ऍसिड मुळे की जमिनीमध्ये लवकरात लवकर ते मुरतं आणि पिकांना त्याची उपलब्धता चांगली होईल. फॉस्फरिक ऍसिडचा वापर केल्यामुळे फॉस्फरिक ऍसिड जमिनीमध्ये लवकर मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतो आणि त्याचा जो स्फुरद आहे तो मुळ्यांना सहजासहजी शोषला जाऊन पिकांना उपलब्ध करून दिला जातो आणि त्यामुळे पिकाची वाढ, वजन आणि पेराची साईज वाढण्यासाठी हमखास मदत होते. स्फुरद खताचा वापर किती करायचा म्हणजे फॉस्फरिक ऍसिडचा वापर किती करायचा तर आपल्याला 20 ते 25 लिटर हे 60 दिवसामध्ये वापरायचं आहे. जसं आपण नंतर 60 दिवसामध्ये वापरणार आहे तसं स्फुरद खताचा सुद्धा वापर 60 दिवसामध्ये करायचा आहे. तर दर आठवड्याला साधारण हे खत 1 ते 2 लिटर आपल्याला वापरून स्फुरद खत 6 ते 7 डोस मध्ये संपवायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं खत म्हणजे पालाश खत. पालाश खत वापरत असताना पालाश खत कुठल्या स्वरूपात वापरायचा तर पांढरा पोटॅश हा बाजारात उपलब्ध आहे हा 100% पाण्यात विरघळतो. मग पालाश किती वापरायचा साधारण हा आपल्याला 80 ते 100 किलो वापरायचा आहे आणि तो पुढच्या 150 दिवसामध्ये वापरायचा आहे. म्हणजे एवढा मोठा कालावधी आपल्याला पालाश खत देण्यासाठी आहे. पण नत्र आणि स्फुरद खत वापरण्यासाठी फक्त 60 दिवसाचा कालावधी आहे. म्हणून नत्र आणि स्फुरद खत हे पहिल्या टप्प्यामध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये संपून मोकळा करायचा आहे आणि पालाश खत आपल्याला ऊसाची पक्वता वाढवण्यासाठी आणि थोडा करत लांब पेरणीपर्यंत म्हणजे साधारण ऊस तुटण्यापर्यंत म्हणजे 1 महिना आधी पालाश खत आपल्याला संपवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला खताची मात्रा नत्र स्फुरद पालाश द्यायचा आहे. पण ह्याच्यावर आणखीन जोर काय द्यायचे तर सूक्ष्म अन्न घटकांची जर जोड दिली तर आणखीन ऊसाचा परिपूर्ण वाढ होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. म्हणून सूक्ष्म अन्न घटक ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन हे अन्न घटक उपलब्ध असतात असे लिक्विड स्वरूपातलं आपल्याला दर युरियाच्या खता मात्रा बरोबर 200 मिली असे दर आठवड्याला याप्रमाणे पहिल्या 60 दिवसामध्ये ते 1 ते 2 लिटर किंवा जास्तीत ज्या ऊसाची व्यवस्थित वाढ झाली नाही अशाला साधारण 2 ते 3 लिटर वापरायचं आहे. ज्या ऊसाची वाढ व्यवस्थित झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला खताची मात्रा आपण सांगितली. ज्या ऊसाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी मिळालं, वाढ खुंटलेली आहे अशा ऊसाला थोडी खताची मात्रा वाढवून द्यायला काही हरकत नाही. पण खताची मात्रा वाढवत असताना हे पहिल्या आपल्या 60 दिवसात नंतर स्फुरद संपवायचं आहे आणि पालाश 150 दिवसापर्यंत संपवायचं आहे. एवढं मात्र लक्षात ठेवून जर आपण खताचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला एकरी उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतो. आणखीन एक महत्वाचं खत म्हणजे गंधक खत. युरिया खताबरोबर गंधक खत मिसळून जर दिलं तर नक्कीच याचा फायदा ऊसाच्या वजन वाढीसाठी किंवा लवकर ऊसाचे पेरांची जी कांड्यांची वाढ व्हायची ती वाढ होण्यासाठी फायदा होतो. ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी आणखीन एक महत्वाचं खत आहे ते म्हणजे सिलिकॉन खत. वजन वाढीसाठी आणि पेशी वाढवण्यासाठी, पेरांची साईज, पेरांची लांबी वाढवण्यासाठी ह्या खताचा नक्कीच वापर होतो. याचा वापरही थोडाफार करावा लागतो. 1 ते 2 किलो सिलिकॉन खताचा वापर करावा, त्यामुळे ऊसाचं वजन वाढण्यासाठी मदत होते. जसं आपण रासायनिक खतांचा वापर बघितला तसंच जैविक खतांचाही वापर करावा. अझोटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी आणि व्हॅम जीवाणू खतांचा वापर करावा. अझोटोबॅक्टर 1 लिटर, पीएसबी 1 लिटर, केएसबी 1 लिटर आणि व्हॅम हे 4 जीवाणू खतं एकत्र मिसळून ठिबकच्या मार्फत देता येतात. ही देत असताना 4 खतं जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेस साधारण 250 ते 300 ग्राम गुळ घालून हे ठिबकच्या मार्फत जर सोडले ही जीवाणू जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात, मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जातात आणि मुळ्यांना पिकाला नैसर्गिक नत्र, स्फुरद, पालाश ही खतं उपलब्ध करून देतात. जी आपण रासायनिक खताच्या स्वरूपात जी खतं आपण जमिनीत दिलेली आहे ती अविद्राव्य स्वरूपात मध्ये काही राहतात. ती अविद्राव्य स्वरूपात राहिलेली खतं विद्राव्य स्वरूपात आणून ही पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात. आणि जीवाणू खतांचा वापर फक्त
अन्न घटक उपलब्ध करून देणे नाही. जमिनीमध्ये एक पोषक वातावरण निर्माण झालं त्यामुळे मुळ्यांची कार्यक्षमताही वाढते. मुळ्यांना एक संरक्षणाचं वातावरण निर्माण तयार करतात. मुळ्यांना कुठल्याही प्रकारचे इतर अपायकारक जीवाणू जवळ येऊ देत नाही. असा ह्या जैविक खतांचा फायदा होतो. म्हणूनच अवश्य शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जैविक खतांचा वापर केला गेला पाहिजे. जशी जैविक खतं वापरली तसे अमृत पाणी आहे, अमृत पाण्याचा वापर करावा. 5 ते 10 लिटर अमृत पाणी 50 लिटर पाण्यामध्ये मिसळून 4 ते 5 पदर कापडातून गाळून घ्यायचं आणि ते ठिबक सिंचनाद्वारे सोडून द्यायचा. याचाही उपयोग जमिनीची सुपीकता वाढून अन्न घटकांची उपलब्धता होण्यासाठी होते. जमिनीमध्ये जी अविद्राव्य इतर अन्न घटक आहेत त्यांचाही विद्राव्य स्वरूपामध्ये आणण्यासाठी ही जीवाणू मदत करतात. तिसऱ्या प्रकारचा ऊस आहे तो म्हणजे सुरू ऊस. सुरू ऊसाची लागवड ही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये केली जाते. काही शेतकरी उशिराची लागवड करतात मार्च महिन्यापर्यंत. काही शेतकरी रोपं घेऊन मार्च महिन्यामध्ये लावतात. पण त्याची ही नोंद ही सुरू ऊसामध्ये केली जाते. या 3 महिन्यामध्ये लागवड केलेल्या ऊसाला आपण सुरू ऊस म्हणतो. आणि सध्या ह्या ऊसाची जर वयोमान पाहिलं तर आजचं वयोमान आहे 5 ते 6 महिने याला कालावधी उलटलेला आहे. म्हणजे निम्मी ऊसाची वाढ झालेली आहे. पण उन्हाळ्यामध्ये हा ऊस अडकल्यामुळे त्याची वाढ पाहिजे तेवढी झालेली नाही, अपेक्षा एवढी वाढ झालेली नाही. पण पाऊस पडल्यामुळं एक पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे एकदम ऊसाची वाढ जोमाने होते. पण याला सुद्धा खताची मात्रा देत असताना पूर्णपणे खताचे व्यवस्थित नियोजन करून जर आपण खताची मात्रा जर दिली तर आपल्याला एकरी 15 ते 20 टनापर्यंत सुरू ऊसाचे उत्पादन वाढवता येते. ते कसे तर सुरू ऊसाला खताची मात्रा देत असताना नंतर स्फुरद, पालाश ह्या खताची मात्रा आपल्याला व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण दिले तर आपल्याला पुढची आणखी 3 महिने ह्या खताची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे देता येतात. त्याच्यामध्ये ज्या ऊसाची वाढ उन्हामुळे उठलेली आहे अशा ऊसाला सर्वप्रथम GA आणि 6B 10 ppm या प्रमाणामध्ये फवारणी करून घेतल्यास ऊसाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नक्कीच मदत होते. यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये ज्या खतात ऊसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही अशा ऊसाला सुरुवातीपासून GA 6B याचा 10 ppmच्या प्रमाणामध्ये फवारणी करून घ्यायची आणि जेणेकरून ऊसाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. तसेच नत्र खताचा वापर ताबडतोब सुरू करून द्यायचा आहे. नत्र खत किती वापरायचं आहे साधारण आपल्याला 100 ते 150 किलो नत्र खत आपल्याला वापरण्याची संधी आहे. त्यामुळे ऊसाची उंची, जाडी आणि लांबी चांगली वाढण्यासाठी नक्कीच फायदा होतो. म्हणून या दृष्टिकोनातून आपण खताची मात्रा ठिबक सिंचनाच्या मार्फत देत असताना युरिया हा आपल्याला सप्टेंबर अखेरपर्यंत खताची मात्रा देणं शक्य होतं. स्फुरद खतामध्ये आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचा वापर करायचा आहे. फॉस्फरिक ऍसिड साधारण 25 ते 30 लिटर आवश्यकतेनुसार हे 40 लिटरपर्यंत आपण वाढवू शकतो. ऊसाची वाढ किती आहे हे पाहून त्या टप्प्याप्रमाणे आपण जर नक्कीच खताची मात्रा जर दिली गेली तर स्फुरद खतामुळे ऊसाची जाडी, उंची वाढण्यासाठी मदत होते. त्याबरोबर पालाश खताची मात्रा किती द्यायची तर पालाश खत आपल्याला साधारण 100 ते 150 किलोपर्यंत देता येते. तर हे खत देत असताना आपल्या नंतर खताची मात्रा ही 60 दिवस ते 75 दिवसापर्यंत देऊ शकतो. पण 60 दिवसामध्ये नंतर खताची मात्रा पूर्ण करायची आहे आणि स्फुरद खताची मात्रा ही 60 दिवसापर्यंत पूर्ण करायची. कारण की हा कालावधी पुन्हा आपण 60 दिवस का घेतोय कारण की सुरू ऊसाची पक्वता ही हाडसाळी पूर्व हंगामापेक्षा आणखीन एखादा महिना लवकर येते. या दृष्टिकोनातून हा जो आपल्याला जुलै ऑगस्ट महिन्याचा योग्य कालावधी ऊस पीक वाढीसाठी योग्य आहे त्याचा आपण पूर्ण फायदा जर करून घेतला तर खताच्या मात्रा सुद्धा आपल्याला वाढवून द्यायच्या आणि त्या आपल्याला 60 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करायच्या. खताच्या मात्रा देत असताना पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे आठवड्यातून एकदा आवश्यक खताची मात्रा द्यायची. ही खताची मात्रा 10 दिवस 15 दिवस अशी न वाढवता ही योग्य खताची मात्रा किती आहे तर आठवड्यातून खताच्या मात्रा रेग्युलरली जर दिल्या गेल्या तर ऊसाची एकसारखी वाढ होऊन ऊसाचे उत्पादन वाढायला फायदा होतो. म्हणून ह्या ज्या खताच्या मात्रा आपण ज्या ठरवतो त्या खताच्या मात्रा न चुकता पाऊस जरी झाला तरी सुद्धा ह्या खताच्या मात्रा आपल्याला अवश्य द्यायच्या आहे. जशी रासायनिक खतं आपण दिली त्याप्रमाणे जैविक खतांचाही वापर करायचा आहे. जैविक खतामध्ये अझोटोबॅक्टर 1 लिटर, PSB 1 लिटर, KSB 1 लिटर आणि व्हॅम हे अर्धा किलो
याप्रमाणे ही चारही जीवाणूखतं एकत्र मिसळून थोडाफार गुळाचा वापर करून ही चारही जीवाणूखतं एकत्र मिसळून ठिबक वाटे आपल्याला सोडायचे आहे. त्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये पोषक वातावरण निर्माण होऊन अन्न घटकाची उपलब्धता वाढते. आपण जी रासायनिक खतं दिली त्याची उपलब्धता जलद गतीने होण्यासाठी हे जीवाणू आपल्याला नक्की मदत करतात. त्यामुळे आपल्याला जैविक खताचा वापर करायचा आहे. सूर ऊसाला आणखी सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे तर खताच्या मात्रा देत असताना सगळ्यात प्रथम प्राधान्य द्यायचं तर सेंद्रिय खताला. ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी एकरी जेवढं शक्य आहे तेवढं शेणखत टाकावं. 1 टनापासून जास्तीत जास्त 4 ते 5 टनापर्यंत सेंद्रिय खत एका एकराला वापरावं. कोंबडी खत वापरण्यासाठी ही सुद्धा चांगली संधी आहे. शेणखताबरोबर कोंबडी खत वापरा. कोंबडी खत आणि शेणखत मिक्स करून जर खताची मात्रा दिली, पावसामध्ये शेणखत कोंबडी खत मिक्स करून जमिनीमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस एक पोषक वातावरण निर्माण होऊन मुळ्या चांगल्या डेव्हलप होतात आणि पिकाला अन्न घटकाची उपलब्धता वाढत जाते. तसंच जसं ज्या शेतकऱ्यांकडे शेणखताची उपलब्धता नाही अशा शेतकऱ्यांसाठी कारखान्याकडनं प्रेसमोड कंपोस्टची मागणी करावी. त्यासोबत रासायनिक खताचे जर नियोजन करत असताना त्याला थोडंसं नियोजन योग्य पद्धतीने जर केलं तर याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना घेता येईल. आपल्याला नंतरच पूरक पालाश या खताची मात्रा पूर्णपणे देणं शक्य आहे. कारण 50% भाग आता ऊसाची वाढ संपलेली आहे आणि ऊस हा साधारण 1-2 टप्पा संपून 3ऱ्या टप्प्यात जरी आपण धरला तरी सुद्धा हा अजून सुद्धा 2ऱ्या टप्प्यामध्ये ऊस येतो. त्यासाठी आपल्याला नत्र खताची मात्रा देत असताना साधारण 100 ते 150 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. स्फुरद खत देत असताना फॉस्फरिक ऍसिडचा वापर करावा. 25 लिटर पासून ते 40 लिटर पर्यंत करावा. पालाश खताचा वापर करत असताना पांढरा पोटॅश वापरावा. पांढरा पोटॅश हा 100 ते 150 किलो वापरावा. त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्न घटकांचा नक्की वापर करावा. ज्या सूक्ष्म अन्न घटकामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम ही सगळे 6 प्रकारची सूक्ष्म अन्न घटक असतात. याचा फायदा ऊस वाढीसाठी हमखास होतो. ह्याचा वापर न चुकता शेतकऱ्यांनी अवश्य करावा. बऱ्याच वेळेला आपण नंतर स्फुरद पालाशाचाच विचार करतो पण सूक्ष्म अन्न घटकाचा विचार करत नाही. तर सूक्ष्म अन्न घटक अवश्य वापरावा. साधारण 2 ते 3 लिटर. ज्यावेळेस आपण 2 ते 3 लिटर वापरतो त्यात एखादं लिटर फवारणीतून जर देता आलं तर नक्कीच याचा जास्तीत जास्त फायदा ऊस पिकाला होतो. 2 लिटर जमिनीतून आणि 1 लिटर फवारणीतून. 1 लिटर फवारणीतून देत असताना 1 लिटर सूक्ष्म अन्न घटक आणि 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करावी. बऱ्याच वेळेला सूक्ष्म अन्न घटक फवारणी करत असताना GA6BA चा वापर केला जातो. पण माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की GA आणि सूक्ष्म अन्न घटक एकत्र न मिक्स करता फक्त सूक्ष्म अन्न घटकांचा वापर करावा. आणि GA आणि 6BA चा फवारणी अत्यंत आवश्यक आहे. हे हार्मोन्स आहेत. हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स असल्यामुळे यांचा कुठल्याही रासायनिक खताबरोबर कधीही मिश्रण करू नये. बऱ्याच वेळेला आपण फवारणी करताना बघतो 1-2 खतं एकत्र मिक्स करून आपण फवारणी करायचा प्रयत्न करतो. पण GA6BA ची फवारणी करत असताना कुठल्याही सूक्ष्म अन्न घटक असेल कुठलंही रासायनिक खत असेल याच्याबरोबर मिसळू नये. साधारण 10 ppm GA आणि 10 ppm 6BA या प्रमाणात दोन्ही एकत्र मिक्स करून ऊसावर फवारणी केली तर ऊसाच्या कांड्यातील लांबी, पेरातील जाडी, पानाची रुंदी वाढण्यास मदत होते. GA6BA चे पानाची रुंदी वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रिया वाढून कांड्यांची जाडी आणि लांबी वाढायला हमखास मदत होते. म्हणून संप्रेरकाची म्हणजे हार्मोन्सची याची आवश्यक फवारणी करावी. ते सूक्ष्म अन्न घटकाची 1 फवारणी आणि बाकीचे 2 लिटर हे ठिबक मार्फत आपल्याला देता येते. नंतर स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्न घटक. तसंच चौथा अन्न घटक महत्वाचं म्हणजे गंधक. गंधक हे दुय्यम अन्न घटकामध्ये मोडणार आहे. युरिया बरोबर गंधकाचे मिश्रण करून गंधक साधारण 2 ते 3 लिटर एका एकराला या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे. नंतर स्फुरद, पालाश या खत मात्रा बघत असताना नंतर आणि स्फुरद आपल्याला हे 60 दिवसाच्या कालावधीत संपवायचं आहे. स्फुरद खत आहे, पालाश जे खत आहे, पालाश खत आपल्याला साधारण 150 ते 180 दिवसापर्यंत संपवायचं. त्यामुळे आपल्याला खताच्या मात्रा देत असताना पूर्ण काळजीपूर्वक खताच्या मात्रा द्यायच्या आहे. दर आठवड्याला न चुकता द्यायचे. आठवड्याची खताची मात्रा अजिबात चुकवायची नाही. एकसारखी खताची मात्रा जर दर आठवड्यात देत गेलो तर हमखास ऊसाची वाढ एकसारखी आणि व्यवस्थित होते. पेराची लांबी, पेराची जाडी एकसारखी आपल्याला मिळायला फायदा होतो आणि त्यामुळं एकसारखी वाढ झाली
तर ऊसामध्ये शर्करा पकडण्याची प्रक्रिया व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होऊन ऊसाचं वजन वाढतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी हे शास्त्र लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ऊसामध्ये साखर दळण्याची प्रक्रिया जेवढी जलद गतीने आणि जेवढं जास्त कालावधीपर्यंत होते तेवढं ऊसाचं उत्पादन वाढतं. म्हणून युरिया खताची मात्रा उशिरा न देता ही युरिया खताची मात्रा सुरुवातीच्याच काळामध्ये देऊन युरिया खत संपून टाकायचं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पालाश खत वापरायचं. पालाश खताचंच वैशिष्ट्य असं आहे की जी शर्करा धरण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सहकार्य करतं, म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये पालाश खताचा वापर करायचा. रासायनिक खतामध्ये आपण नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि सूक्ष्म घटक बघितले. आणखीन एक जे घटक आहे तो म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉन खताचा वापर अवश्य करावा, ज्यामुळं ऊसाची पेराची साईज आणि लांबी वाढण्यासाठी हमखास मदत करतं आणि पानाची रुंदी वाढण्यासाठी जी फक्त प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं काम करतं. म्हणून सिलिकॉन खताची अर्धा किलो सिलिकॉन 200 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. ज्यावेळेस आपण सूक्ष्म अन्न घटकाची फवारणी करतो त्याच्याबरोबर सिलिकॉनची फवारणी मिसळून फवारणी घेण्यास हरकत नाही. त्यामुळे सिलिकॉन अर्धा किलो फवारणीतून आणि साधारण 2 किलो ठिबक सिंचनाच्या मार्फत दिला तर ऊस वाढीसाठी, वजन वाढीसाठी हमखास फायदा होतो. खोडवा ऊस नोव्हेंबर महिन्यापासून मार्च अखेरपर्यंत जो ऊस तुटतो त्याला आपण खोडवा म्हणतो. खोडवा ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असते. जेवढं लागवडीचा ऊस नंतर पुढच्या वर्षी तेवढाच खोडवाचा ऊस राहतो. खोडव्याच्या ऊसाला खूप महत्व आहे. तसं लागवडीच्या ऊसाप्रमाणेच खोडव्याचं ऊसाचं उत्पादन घ्यावं हे यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. तसं लागवडीच्या ऊसाला आपण 80 टन, 100 टन किंवा 100 टनापेक्षा जास्त प्रयत्न करतो. तसं खोडव्या ऊसाचं उत्पादन सुद्धा लागवडीच्या बरोबरीने म्हणजे साधारण आपण जर लागवडीचं ऊसाचं उतारा 80 टन पडला तर खोडवा सुद्धा 80 टन पडू शकतो हे मात्र नक्की. पण खोडवा ऊसाचं नियोजन करणं तेवढंच महत्वाचं आहे. आता खोडवा ऊस जो नोव्हेंबरमध्ये तुटला तो साधारण आता 6 ते 8 महिन्याचा आहे आणि जो मार्चमध्ये उशिरा तुटलेला तो 4 महिन्याचा आहे. असा एवढा मोठा फरक असलेला खोडवा ऊस आता आपल्याला शेतामध्ये बघायला मिळतो. जसं आपण सुरू ऊसाचं नियोजन केलं त्याचप्रमाणे खोडवा ऊसाचं सुद्धा वाढ जवळपास सुरू ऊसाच्या बरोबरीने असते. खोडवा ऊसाचं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये साधारण जेवढं लागवडीचं ऊस तेवढंच 50% प्रमाणे 50-50% प्रमाणे काही भागामध्ये हे 70% तर काही भागामध्ये 10%, 80% सुरू. कारण की सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये खोडवा ऊस ठेवण्याचं प्रमाण कमी आहे. पण आपण पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, लातूर आणि विदर्भ, मराठवाडा हा जर भाग बघितला तर खोडवा ऊसाचं क्षेत्र इथं साधारण कधी 40%, कधी 50% अशा बदल होत असतो. पण खोडवा ऊसाला तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे. खोडवा ऊसाचं एकरी उत्पादन वाढवणं हे खूप सोपं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाचट ठेवलेलं आहे, पाचट ठेवणं हे खोडवा ऊसासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पाचटाचं एकदा मल्चिंग झालं तर पाण्याचं नियोजन करणं खूप सोपं जातं. कमी पाणी लागतं, जेवढं पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा आपण खूप पाण्याचं करत. कारण की उन्हाळ्यामध्ये पाचटाचं आच्छादन असेल तर पाणी जरी कमी पडलं तर ऊसाची वाढ एकसारखी व्यवस्थित राहते, जमिनीत ओल टिकून राहते. हे खोडवा पिकासाठी पाचट हे वरदानच म्हणणं हरकत नाही. एका एकरामध्ये पाचटाचं आच्छादन किती पडतं? 1 एकराचा ऊस तुटून जर गेला तर साधारण 2 टनापासून ते 5 टनापर्यंत पाचट पाठीमागे राहतं. असं पाचट प्रत्येक सरीमध्ये ठेवलं पाहिजे. ऊसामध्ये आंतरमशागत करावी, ऊसाची बागणी करावी किंवा ऊसाचा जारवा तोडावा या हिशोबाने आपण पाचट जाळतो किंवा सरियाड सरी करतो. पाचट जाळणे किंवा सरियाड सरी करणे ह्या दोन्ही चुकीच्या पद्धती. पाचट जसा आहे तसा पट्ट्यामध्ये आहे असं दाबून घेणं ही सगळ्यात योग्य पद्धत आहे. ठिबक सिंचन जर असेल तर अत्यंत उत्तम. तर पाचट जर कुजण्याची प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित होत राहते ठिबक सिंचनामुळे आणि जी खताची मात्रा पिकाला पोचली पाहिजे ती व्यवस्थित देणं सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा शक्य होतं. म्हणून खोडवा ऊसाचं नियोजन करणं एक व्यवस्थित खोडवा ऊसाचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर खोडवा ऊसाला जे आता कालावधी जो संपलेला आहे त्याच्या पुढचा जो कालावधी आपल्याला मिळणार आहे साधारण खोडवा ऊसाची तोडी ह्या डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होते. 15 डिसेंबरच्या पुढे साधारण खोडवा ऊसाच्या तोडीला सुरुवात होते आणि गेल्या वर्षी जो पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये ऊस तुटलेला आहे तो 15 डिसेंबरला तोडीला सुरुवात होते. तिथपासून ते मार्च अखेरपर्यंत तोडले जाते. म्हणजे पूर्व हंगामी ऊस, सुरू ऊस आणि खोडवा असं यांचं कॉम्बिनेशन साधारण राहतं.
या दृष्टिकोनातून खोडा ऊसाचं नियोजन करत असताना आता खोडा ऊसाची उंची वगैरे बघायला गेलं तर खोडा ऊसामध्ये आपल्याला शेतकऱ्याला आत फिरता येतं. त्या दृष्टिकोनातून ज्या शेतकऱ्याकडे सेंद्रिय खत म्हणून शेणखत उपलब्ध आहे त्यांनी एकरी शेणखत 2 टनापासून ते 5 टनापर्यंत शेणखत वापरावं, कोंबडीचं खत वापरावं. अन्यथा कारखान्याकडे मळी खत आहे, एकरी एका एकराला 3 टनापासून ते 5 टन पाचटावरती सेंद्रिय खत टाकून घ्यावं, जेणेकरून असलेलं पाचट आणि सेंद्रिय खत याचा डबल फायदा होऊन ऊसाचं उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. आपल्याला खोडव्या ऊसाचं उत्पादन हे 50 टन 50 टनापेक्षाही जास्त घेणं हे शक्य आहे. फक्त आपल्याला खोडव्या ऊसामध्ये नियोजनाचं खूप महत्व आहे. नियोजनामध्ये जर बघितलं तर खोडवा ऊसाला रासायनिक खताच्या मात्राचा आपण पहिल्यांदा विचार करूया. रासायनिक खत देण्यापूर्वी जर आपण जैविक खताचा मात्रा जर दिली, अझोटोबॅक्टर, PSB आणि KSB, व्हॅम या जीवाणू खतांचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला नैसर्गिक नत्र, स्फुरदपास, जमिनीची सुपीकता, जे पाचट कुजा लागले त्या कुजलेल्या पाचटाची अजून प्रक्रिया जलद ही पावसामुळे खूप सुरूच आहे. तसं या जैविक खतामुळे सुद्धा हे कुजलेले जे पाचट आहे त्याच्यातले अन्न घटक सुद्धा पिकाला उपलब्ध करून होण्यासाठी आणि पांढऱ्या मुळे वाढण्यासाठी सेंद्रिय आणि जैविक या दोन्हीचा फायदा ऊस पिकाला होतो. म्हणून रासायनिक खताची मात्रा सुरू करण्यापूर्वी अझोटोबॅक्टर, PSB, KSB आणि व्हॅम ह्या 4 जैविक खतांचा वापर आवश्यक आहे. त्याच्यानंतर रासायनिक खताचे आपण जर विचार केला तर नत्र, स्फुरद, पालाश तसे सूक्ष्म अन्नघटक आणि गंधक या सगळ्या खतांचा आपल्याला वापर करायचा. नत्र खताचा उपयोग विचार केला तर नत्र खतामध्ये युरिया खत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट या खताकडे वळण्यापेक्षा शेतकऱ्यांनी युरिया खताकडे वळावं, कारण की याची किंमतही कमी आणि याची पिकाला उपलब्धता सुद्धा चांगल्या पद्धतीने असते. पावसाळ्याचा कालावधी नक्कीच नत्राची उपलब्धता ऊस पिकाला चांगली होते, म्हणून युरिया खताचाच वापर करा. युरिया खताबरोबर तर गंधक खत मिक्स केलं तर युरिया आणि गंधक दोन्ही मिक्स करून जर ठिबक पाठी सोडलं तर नक्कीच चांगले रिझल्ट येतात. कॉम्बिनेशन करताना युरिया, गंधक आणि सूक्ष्म अन्नघटक यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर पिकाला एक परिपूर्ण खत उपलब्ध व्हायला होते. सूक्ष्म अन्नघटकामध्ये ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॅलिब्डेनम हे 6 प्रकारचे अन्नघटक ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नघटक उपलब्ध आहेत, अशी लिक्विड स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर किती करावा? जमिनीतून साधारण 2 ते 3 लिटर आणि फवारणीसाठी 1 लिटर याप्रमाणे याचा वापर करावा. जसे नत्र, गंधक आणि सूक्ष्म अन्नघटक असं एकत्रित सोडायचं आणि नंतर जो स्फुरदचं खत आहे, स्फुरद खताची मात्रा देत असताना फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा. फॉस्फरिक ऍसिड किती वापरावं? तर साधारण फॉस्फरिक ऍसिड 30 ते 40 लिटर हे खोडवा पिकासाठी वापरावं. ज्या खोडव्याची वाढ व्यवस्थित झाली नाही, सावकाश आहे किंवा उन्हाळ्यामध्ये वाढ खुंटली आहे पाणी नसल्यामुळे, अशा खोडव्यासाठी हमखास 40 ते 45 लिटर फॉस्फरिक ऍसिड वापरा. हे फॉस्फरिक ऍसिड वापरायचा कालावधी कसा? तर साधारण फॉस्फरिक ऍसिड हे 60 दिवसापर्यंत वापरा. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत. म्हणजे 1 जुलैपासून सुरुवात केली तर 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड वापरायला वेळ आहे. या कालावधीत वापरल्यामुळे ऊसाची जाडी, उंची आणि वजन वाढण्यासाठी जास्त फायदा होतो. मग जसं आपण स्फुरद खत बघितलं तसंच पालाश खत. पालाश खतामध्ये पांढरा पोटॅश पाण्यामध्ये 100% विरघळतो, म्हणून पालाश खताचा वापर करावा. पालाश खत एकरी किती आपल्याला पालाश खत साधारण 100 किलो पासून ते 150 किलो पर्यंत वापरावं. वजन वाढीसाठी पालाश खत अत्यंत महत्वाचं खत आहे. खताची मात्राचं नियोजन करत असताना खूप महत्वाचं आहे. ते महत्वाचं काय तर खतं कधी द्यायची? दर आठवड्याला द्यायची, 10 दिवसाला द्यायची तर 15 दिवसाला द्यायची. आपण शेतकरी नेहमी म्हणतो की 15 दिवसाला खत देणं आम्हाला सोपं आहे. ऊसाचं वजन वाढवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. मग खत आणि वेळ हे दोन्ही साध्य करण्यासाठी आपल्याला दोन्हीची वेळ मध्ये व्यवस्थित साधला गेला पाहिजे. ह्याच्यातून आपल्याला असं दिसून आलेलं आहे की खतं दर 15 दिवसाला देणं, 10 दिवसाला देणं आणि आठवड्याला देणं, याचा जर तिन्हीचा जर विचार केला, दर आठवड्याला खताची मात्रा जर व्यवस्थित ऊसाला देत गेली तर ऊसाच्या वाढीच्या पिरियड प्रमाणे खतं जसं उपलब्ध होती तर ऊसाची वाढ एकसारखी आणि व्यवस्थित होत जाते. ऊसाची उंची पण वाढली पाहिजे, ऊसाची जाडी वाढली पाहिजे आणि ऊसात वजनही भरली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर आपल्याला खत आणि वेळ हे बरोबर साधता यायला पाहिजे. मग त्यासाठी दर आठवड्याला खत देणं हे सगळ्यात सोयीस्कर आहे. ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे याच्यासाठी जर आपण केलेलं आहे की पाणी आणि खताचं नियोजन करता यायला पाहिजे. आणि पाणी आणि खताचं नियोजन करण्यासाठी तर आपल्याला ठिबक हे पूर्णपणे असं माध्यम आहे
की ज्याच्याने आपण वेळ पूर्णपणे साधू शकतो आणि ऊसाचं वय, त्याला लागणारी खतं आणि त्याचं वजन वाढवणे, ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असतील तर ठिबक वाटे दर आठवड्याला खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. आणि खताच्या मात्रा देत असताना आपण पाहिलं नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नघटक आणि गंधक ही खतं द्यायची कशी, कॉम्बिनेशन कोणाकोणाचं कसं ठेवायचं, नत्राचं, गंधकाचं आणि सूक्ष्म अन्नघटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन करून 200 लिटर पाण्यामध्ये लागणारा युरिया, आठवड्याला किती युरिया लागणार आहे तर साधारण 5 ते 7 किलो युरिया 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचा, 100 ते 200 मिली गंधक आणि 100 ते 200 मिली सूक्ष्म अन्नघटक हे सगळं एकत्र मिक्स करायचं, ठिबक वाटे सोडून द्यायचं. याची पहिली मात्रा घेताना दुसरी मात्रा फक्त फॉस्फरिक ऍसिडची द्यायची, कारण की फॉस्फरिक ऍसिड हे सेपरेटली जर सोडलं, इतर कुठल्या खताबरोबर मिक्स न करता जर सोडलं तर त्याचे चांगले बेनिफिट एक तर आपली ठिबक स्वच्छ होण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा ऍसिड जातं, ऍसिड बरोबर इतर कुठलेही घटक पाण्यामध्ये मिक्स करून न सोडता फक्त जेव्हा ऍसिड असतो त्याचा जास्तीत जास्त फायदा पिकाला, ठिबकला, जमिनीला आणि पीक उत्पादन वाढीला ह्या सगळ्या गोष्टीला एकत्रित त्याचा फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉस्फरिक ऍसिड हे सिंगलली सोडलं पाहिजे, याच्यात कुणाबरोबर कॉम्बिनेशन न करायचं आणि तिसरा टप्पा असा करायचा, पोटॅश हे खत फक्त सेपरेटली सोडायचं. ही तिन्ही खतं सोडायला वेळ लागतो, एक झाले दुसरा, दुसरं झाले तिसरा, असं पण सोडणं जर वेळ जाणार असलं पण तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले सापडतात, उत्पादन वाढीसाठी चांगले. एकदा काय होतं की रासायनिक खतं दोन्ही एकत्र मिक्स केली तर 2 रसायनं एकत्र आली तर तिसरा घटक तयार होतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला असं होऊ द्यायचं नाही की तिसरा घटक तयार झाला आणि आपण जमिनीमध्ये सोडलं, ह्याचं समाधान नको. तर ह्या कॉम्बिनेशन सगळ्या बघितल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा हिशोब केलेला आहे की जी खतं एकत्र मिक्स करता येतात तीच खतं एकत्र मिक्स करावी, जी खतं सेपरेट देता येतात ती सेपरेटच द्यावी. त्याच्यात कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यांचा गुणधर्म बदलतो, तो गुणधर्म बदलू नये म्हणून रासायनिक खतं देत असताना गंधक, युरिया आणि सूक्ष्म अन्नघटक आणि फॉस्फरिक ऍसिड आणि पोटॅश अशा 3 टप्प्यांमध्ये 3 खतं द्या. किंवा ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी पहिल्या दिवशी गंधक, युरिया आणि सूक्ष्म अन्नघटक, दुसऱ्या दिवशी फॉस्फरिक ऍसिड आणि तिसऱ्या दिवशी पालाश अशा पद्धतीने जरी खतं दिली तर पिकाची वाढ होण्यासाठी एकदम पोषक वातावरण म्हणून आणि ऊसाचे वजन वाढण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. हे जरा खतं देण्याच्या बाबतीत आहे. ही खतं ह्या पद्धतीने देत असताना आणखीन एक महत्वाचं खत आपल्याकडे नेहमी राहतं ते म्हणजे सिलिकॉन. बाजारात नवीन नवीन खतं येतात पण ती खतं कुठली चांगली त्या हिशोबाने बघायला येतात. सिलिकॉन ऊसासाठी अत्यंत महत्वाचं उपयुक्त खत आहे. ऊसाचं वजनही वाढवायचं आहे आणि वजनावरती आपल्याला पैसे भेटत आहेत, यासाठी आपल्याला सिलिकॉन खताची फवारणी करता येते आणि ठिबक मधून सोडता येते. फवारणी करत असताना सुरुवातीला आता सिलिकॉन खत वापरावं आणि साधारण 100 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी करावी. एखादी कीटकनाशक, एखादं बुरशीनाशक फवारत असेल त्याच्यामध्ये सुद्धा सिलिकॉन मिक्स करून फवारणी केली जाते. ज्यावेळेस आपण युरिया आणि गंधकाचं मिक्सिंग करतो त्याच्या मिक्सिंग बरोबर आपण जर सिलिकॉन मिक्स करून दिला किंवा पालाश खताची मात्रा द्यायची तर पालाश खताच्या मात्रेबरोबर सिलिकॉन मिक्स केलं तरी सुद्धा चालतो, फक्त फॉस्फरिक ऍसिड बरोबर सिलिकॉन खत मिसळू नये. ह्या पद्धतीने जर खताच्या मात्राचं नियोजन आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला एकरी खोडव्या ऊसाचं सुद्धा उत्पादन लागवडीच्या बरोबरीने घेणं शक्य होतं. फक्त खताचं वेळेमध्ये नियोजन, पाऊस पडला, वातावरण बदललं, मिळेल ती खतं घेतली आणि शेतात टाकली. खतं कधीही एकाच वेळेस शेतामध्ये टाकणं कधी फायद्याचं नाही. खताच्या टप्प्यामध्ये, ऊसाच्या वाढी टप्प्यामध्ये थोडी खतं पिकाला गरजेनुसार जर खतं देते, गरजेनुसार पाणी, गरजेनुसार खतं, हेच आपल्याला ठिबक सिंचनाचं मुख्य ध्येय आहे. आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी ठिबक सिंचन आणि खताचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करून एकरी उत्पादन वाढवणं शक्य आहे. आपण उभ्या ऊसाच्या बाबतीत बघितलं की उभ्या ऊसामध्ये आडसाली, पूर्व हंगाम, सुरू व खोडवा हे 4 प्रकारची पिकं आपण बघितलेली. आडसाली ऊसाला खताची मात्रा काय द्यावी, पूर्व हंगामाला काय द्यावी, सुरूला काय द्यावी आणि खोडव्याला काय द्यावी, ही 4 प्रकारची खताची मात्रा आपण योग्य नियोजन केलं. आता पावसाळ्याचा कालावधी, रोज पाऊस पडतो, कधी एकदा आठवडाभर गॅप पडतो, पण आपल्याला ज्या पाऊस आज आपल्याला खताची मात्रा द्यायची, पाऊस पडलेला आहे, द्यायचं की नाही तर नक्की खताची मात्रा द्या. खताची मात्रा चुकवू नका. दर आठवड्याला एखादा दिवस पुढे गेला तर हरकत नाही, पण आठवड्याचे गॅप टाकू नका. आपल्याला कालावधी कमी आहे, कमी कालावधीमध्ये खताचं नियोजन करायचं आणि एकरी उत्पादन वाढवायचं. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की सगळीच खतं आणतो आणि एकदम टाकतो आणि निवांत बसतो. असं न करता आपल्याला खताचं व्यवस्थित नियोजन दर आठवड्याला जर करत गेलो तर नक्कीच आपल्याला ह्या 4 प्रकारच्या ऊस प्रकारात आपल्याला एकरी
5 टनापासून कमीत कमी 5 टनापासून जास्तीत जास्त 20 टन जेवढं आपल्याला उत्पादन मिळणार आहे, साधारण आपल्याला अपेक्षा आपण असे धरली जेवढं उत्पादन आता आज मिळणार आहे त्या उत्पादनामध्ये आणखीन आपल्याला 5 ते 20 टनापर्यंतची भर टाकता येते ऍडिशनल. त्यासाठी आपल्याला हे खत नियोजन शेवटच्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे. जाता जाता थोडक्यात सांगतो की आपल्याला आडसाली ऊसाला नत्र खत वापरायचं नाही, स्फुरद आणि पलाश वापरायचं आहे, सूक्ष्म आणि गंध खत वापरायचं आहे. पूर्व हंगामी ऊसासाठी आपल्याला नत्र अत्यंत थोडं वापरायचं आहे, साधारण ते आपल्याला बुस्टिंगसाठी म्हणून 30 ते 40 किलो वापरायचं आहे. स्फुरद आणि पलाश नक्की वापरायचं आहे. सुरू खतासाठी नत्र, स्फुरद, पलाश तिन्ही वापरायचं आहे. पण नत्र खताचा आणि स्फुरद खताचा वापर हा 60 दिवसाच्या आत संपवायचा आहे. खोडव्याला सुद्धा तसंच करायचं आहे. नत्र, स्फुरद, पलाश आणि सूक्ष्म गंध ही सगळी खतं वापरायची सांगितल्याप्रमाणे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणेच खताची मात्रा व्यवस्थित योग्य वेळेमध्ये वापरायची. आपण 4 प्रकारच्या ऊसाची माहिती घेतली. आता सगळ्यात महत्वाचा भाग पुढे राहतो, तो म्हणजे पावसाळा सुरू झाला की कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीमध्ये आपल्या सगळ्यात मोठे गेल्या 4 वर्षापासून ज्या ऊस शेतकऱ्यांना अडचण दिसून येते, विशेष करून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर तालुका वगैरे ह्या भागामध्ये उमणी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. कोल्हापूर भागामध्ये असं दिसून आलेलं की 50-50% किंवा 70-80% ऊसाचं नुकसान या उमणी अळीमुळे झालेलं आहे. उमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, ज्या हळूहळू पूर्ण महाराष्ट्रावर पसरत आहे. ह्या वर्षी उमणी अळीचा आता आपण जुलै महिन्याचा कालावधी जर बघितला तर उमणी अळी कुठल्या स्थितीमध्ये, त्याच्या जीवनक्रमाचा जर अभ्यास केला तर आपण आता जुलै महिन्यात आहे तर उमणी अळीची जी भुंगेरे आहेत हे भुंगेरे जमिनीमध्ये अंडी घालायच्या स्थितीमध्ये. आता ज्यावेळेस पाऊस मे मध्ये आणि जून मध्ये ज्यावेळेस जो पाऊस झालेला आहे त्या पहिल्या पावसामध्ये नर मादीचं मिलन होतं आणि मादी आपल्या ऊस शोधून ऊसामध्ये जमिनीमध्ये मुळ्याच्या जवळ आपल्या ऊसाच्या गुडघ्यापाशी अंडी घालते. एक मादी साधारण किती अंडी घालते तर एक मादी साधारण 400 ते 500 अंडी घालते आपल्या जीवनक्रमामध्ये. आणि ह्या अंडी एका शेतामध्ये भुंगेरे किती असतात तर आपल्या शेतामध्ये बघितले किलोमध्ये आपल्याला भुंगेरे सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची पैदास होते आणि ह्याचा पिकावरती खूप मोठा परिणाम होऊन उत्पादन घटण्यासाठी कारणीभूत ठरतो. पण हा जो कालावधी आहे जुलै महिने, भुंगेरे अंडी घालताय, भुंगेऱ्याने अंडी घातलेली पण अंडी शोधायची कशी आणि मारनष्ट कशी करायची. तर सगळ्यात सोपा पर्याय असा आहे की आपल्याकडे ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचनाच्या मार्फतून मेटारायझियम नावाची जैविक जी बुरशी आहे ही एकरी 1 लिटर ठिबक सिंचनामार्फत सोडून द्यायची आहे. मेटारायझियम बुरशीचा वापर कसा करायचा तर आता लगेच ताबडतोब आपल्याला 1 लिटर सोडायचं आहे. आणि अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून वाढू नये यासाठी आणखीन 1-1.5-2 महिन्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा एकदा 1 लिटर मेटारायझियम बुरशी सोडायची. जिथं जिथं प्रादुर्भाव जास्त दिसतो तिथं काही शेतकऱ्यांनी 1.5 ते 2 लिटर पर्यंत मेटारायझियम सोडायला हरकत नाही. कारण की ही जी बुरशी आहे अळीच्या अंगावर वाढते आणि अळीला नष्ट करते. औषधाचा जर वापर करायचा असेल तर क्लोरोपायरिफॉस याचा वापर करावा तर अळी ही नियंत्रणात आणणं सोपं जाते. पण मेटारायझियम बुरशी ही अत्यंत प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणते. याची जर जीवनक्रमाचा अभ्यास जर केला, जुलै महिन्यात त्याची अंडी अवस्था असते आणि ऑगस्ट महिन्यापासून त्याची बाल्य अवस्था आपल्याला दिसायला लागते. नंतर हळूहळू ती प्रौढ अवस्थेत जाते. प्रौढ अवस्थेत बाल्य अवस्थेत प्रौढ अवस्था ही साधारण 5 ते 6 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ही अळी आपल्या पिकाचं नुकसान करण्याच्या स्थितीमध्ये असते आणि मार्च महिन्यानंतर पुन्हा ती कोशात जाते आणि एप्रिल मे महिन्यामध्ये भुंगेरा बाहेर पडतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर बघितली तर पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. म्हणजे ऑगस्ट पासून ते मार्च अखेरपर्यंत हा जो 6 महिन्याचा कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये अळी आपल्या ऊसाच्या बुडख्यांना नष्ट खायला सुरुवात करते आणि एका बुडख्यामध्ये साधारण एकदा 2 कधी 4 काय ठिकाणी प्रादुर्भाव जास्त ठिकाणी 8 ते 10 हुमण्या एका जागी आपल्याला सापडतात. या हुमण्या नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला ठिबक मेटारायझियम ह्या बुरशीचा वापर ह्या जुलै महिन्यामध्येच करायचा आहे. जुलै महिन्यामध्ये गेल्यानंतर प्रादुर्भाव अजून ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जास्त दिसून आले अशा शेतकऱ्यांनी पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये आणखी 1 लिटरचा जर मात्रा जर ठिबक वाढी दिली तर नक्की हे नियंत्रणात आणणं खूप सोपं आहे. तसं आपण बघितलं
घुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो, तसं ऑगस्ट महिन्यानंतर लोकरी मावाचाही प्रादुर्भाव दिसून येतो. लोकरी मावाचा प्रादुर्भाव कसा दिसून येतो, तर लोकरी मावा आपल्या ऊसामध्ये वाढतो कसा, तर बांधाच्या कडेने सुरुवात होते. जेव्हा आपण शेतामध्ये फिरत असतो तर शेतामध्ये फिरत असताना जर बांधाच्या कडेने काही ऊसावरती जर मुंगळ्या चढताना जर दिसल्या तर आपण नक्कीच ते पान उलटं करून पाहिलं पाहिजे. पानं उलटं करून पाहिलं तर त्याच्या खाली लोकरी मावा वाढलेली दिसतो. लोकरी मावा सुरुवातीला येतो तो बांधाच्या कडेने हळूहळू आत शिरतो, पण आपल्या लक्षात कधी येतो, हाळीच्या अंगावरती लोकर, पांढरी लोकर चढते आणि सगळीकडे असं चिकट द्रव खाली सांडताना दिसतो, काळी बुरशी वाढलेली दिसते आणि सगळं शेतामध्ये पसरलेली असते. त्यावेळेस म्हणजे निमशेत लोकरी मावा पसरत असतो. त्यावेळेस आपण जर नियंत्रणाचा प्रयत्न केला तर एक ऊस मोठा असतो, मोठ्या ऊसामध्ये आज जाऊन फवारणी करणे शक्य नसते. पण आपण जर आत्ता जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बांधाच्या कडेने फिरत असताना जर आपल्याला कुठं ऊसावरती मुंगळ्या चढताना दिसल्या तर हमखास तिथं लोकरी मावा आला समजावा आणि लगेच आपण पान उलटे करून बघितल्यानंतर लोकरी मावा दिसला की क्लोरोपायरिफॉस, डायमिथोएट असे मेलाथिऑन या औषधांचा फवारणी करून घ्यावी आणि लगेच नियंत्रण आणणं सोपं आहे. त्यामुळे या दोन अळींना, एक घुमणी अळी आणि लोकरी मावा, याच्यावर आता या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्येच आपण लक्ष ठेवून नियंत्रणात आणू शकतो. आज आपण उभ्या ऊसामध्ये आडसाली, पूर्व हंगाम, सुरू व खोडवा याच्यामध्ये खताचे व्यवस्थापन असावं, किडीचे व्यवस्थापन कसं करावं, हे सगळ्या गोष्टी पाहिजे. याची अंमलबजावणी आपण एकरी उत्पादन वाढण्यासाठी आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या, ह्या आपण योग्य वेळेमध्ये याचं सगळं नियोजन केलं तर हमखास एकरी 5 टनापासून ते 15 टनापर्यंत एकरी उत्पादन आपण वाढीव उत्पादन घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. धन्यवाद.